नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की पोलीस शिपाई भरती 2023 यांचे विविध जिल्ह्यामध्ये फिजिकल अजून सुरू आहे, मैदानी चाचणी. पण काही काही जिल्ह्यामध्ये जे मित्रांनो मैदानी चाचणी ही कंप्लीट झालेली आहे. तर ज्या जिल्ह्याची मैदानी चाचणी कंप्लीट झालेली आहे मित्रांनो, अशापैकीच एक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर. बघा, पोलीस भरती 2023 आणि ऑथेंटिक माहिती आहे मित्रांनो, कोणते फ्रॉड नाही, काय नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांचा शिक्का इथे मिळत मित्रांनो. तर यांची तुम्हाला माहिती आहे की सोलापूरमध्ये जागा खूप कमी होत्या आणि मैदानी चाचणी 3 दिवसामध्ये पार पडलेली मित्रांनो. आणि त्यानंतर त्यांनी फिजिकल मार्क्स टाकले होते टोटल, आणि आज त्यांनी डायरेक्ट कट ऑफ जाहीर केलेले मित्रांनो, की लेखी परीक्षेसाठी कोण कोण पात्र झालेले आणि लेखी परीक्षेची तारीखसुद्धा त्यांनी जाहीर केलेली. तर बघा मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2023 सोलापूरसाठी काय कट ऑफ आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे की एक नंबरचे जे कॅन्डिडेट मित्रांनो, कावेरी पोपट कुवर. बघा, या आपल्या मैत्रिणीला, बहिणीला 48 मार्क्स आहेत. बघा, यांनी सर्वात जास्त टॉप मार्क्स घेतलेले, म्हणजे मुलांपेक्षा सुद्धा टॉप मार्क्स यांनी घेतलेले. त्याच्यानंतर दुसरी एक आहे आनंदी वाजा अदगा, 47 मार्क घेतलेले मित्रांनो यांनी. नंतर रोहिणी मोहिते हे 47 मार्क्स. तर असे मार्क्स मित्रांनो. बघा, हे कॅटेगरी बघा एस टी आहेत, पण त्या फिमेल रिझर्वेशनमधून गेलेल्या मित्रांनो. बघा, पॅरलर रिझर्वेशन, समांतर आरक्षण काय फिमेलमधून. एक सर्व्हिसमॅनसुद्धा आहेत मित्रांनो यांनी, ज्यांनी 47 जवळपास मार्क्स घेतलेले. जनरल, फिमेल, जनरल. तर अशी ही बघा, ही जी आहे मित्रांनो यादी, ही ओपनची आहे. लेखी परीक्षेकरता पात्र उमेदवारांची यादी खुला प्रवर्ग ओपनसाठी आहे मित्रांनो. तर अशी जनरलची बघा 41. ओके. त्याच्यानंतर 37 स्पोर्ट्स पर्सन, 37 ओपन आहेत मित्रांनो. म्हणजे हे ओपनमधून प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, होमगार्ड असेल, फिमेलमध्ये असतील त्याच्यामध्ये. बघा, हे जनरल बघा मित्रांनो, 40 मार्कापर्यंत आलेले आहे मित्रांनो मुलांचं. त्याच्यानंतर फिमेल बघू शकता, याच्यामध्येच तुम्ही जवळपास 37 मार्कापर्यंत आलेले. बघा, ओपन जनरल बघा मित्रांनो, ओपन जनरलचा कट ऑफ इथे तुम्ही बघू शकता, हा झालेला आहे जवळपास 40 मार्क मित्रांनो. किती? 40 मार्क. 74 नंबरचा कॅन्डिडेट शिवम मुसळे, हा 40 मार्क हा ओपनचा कट ऑफ झालेला आहे मित्रांनो इथे. त्याच्यानंतर बघू शकता फिमेल, फिमेल, फिमेल. ओके. फिमेल ओपन बघा, हे फिमेल इथे गेलेले मित्रांनो 37 मार्क्स. किती? 37. त्याच्यानंतर ओपनमध्येच प्रोजेक्ट अफेक्टेड आणि स्पोर्ट्स पर्सन 37, 36, होमगार्ड 36, प्रोजेक्ट अफेक्टेड 32, एक सर्व्हिसमॅन 32. बघा, 32पर्यंत एक सर्व्हिसमॅन लागलेला मित्रांनो ओपनमधले. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन 34, प्रोजेक्ट अफेक्टेड 36, होमगार्ड 36. ओके. असा कट ऑफ लागलेला मित्रांनो. हाय कट ऑफला म्हणावं लागेल, जागेच्या हिशोबाने थोडा कमी पण म्हणावं लागेल. त्याच्यानंतर बघा एस सी बी सी वर्गात बघा शकता मित्रांनो, एस सी बी सी जनरलमध्ये जो आहे मित्रांनो, हा 25 मार्कावर गेलेला आहे मित्रांनो. किती? 25 मार्कावर एस सी बी सी. ओके. एस सी बी सी 25 मार्क जनरल. बघू शकता तेजस माने हा शेवटचा कॅन्डिडेट, याला 25 मार्क आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर प्रवर्ग आहे मित्रांनो EWS. ओके. इकॉनॉमिकली विकास सेक्शनमध्ये बघा 10 मुलं घेतलेले मित्रांनो. इथे पण जो जनरलचा 25 गेलेला मित्रांनो. किती? 25 मार्कावर लागलेला. फक्त बघा EWS किती कमी लागलं, 25 मार्क्स. त्याच्यानंतर बघू शकता अनुसूचित जमाती प्रवर्ग एस टीमध्ये बघा मित्रांनो, एस टी जनरल, जनरल, जनरल बघू शकता. एस टी जनरल जवळपास एस टी जनरल गेलेला मित्रांनो 30 मार्क्स. 30 मार्कावर एस टी जनरल मित्रांनो. बघा, अजून पण खाली आहे 29 मार्क. 30 मार्कपर्यंत 29, 28, 27. बघा, एस टीचा मित्रांनो हा गेलेला आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 26, फिमेल 26 आणि जनरल जवळपास 28 मित्रांनो. एस टी जनरल 28पर्यंत गेलेला मित्रांनो. ओके. तर बघू शकता, म्हणजे ओपनचा जवळपास 40, मुलींचा 37, स्पोर्ट्स पर्सन 36, त्याच्यानंतर कोणता 30, कोणता 28. तर सर्वात कमी 25 मार्कावर इथे लागलेला मित्रांनो, जो की तुम्ही बघू शकता EWS कॅन्डिडेटचा. EWSचा सर्वात कमी लागलेला मित्रांनो 25 मार्कावर फक्त. ओके. तर असा कट ऑफ होता मित्रांनो, जाहीर केलेला आहे. आणि त्यानंतर एक सूचना दिलेली आहे मित्रांनो, ती सूचनासुद्धा इम्पॉर्टंट बघा. पोलीस शिपाई भरती 2022-23. ओके. मैदानी चाचणी 19-20 व दिनांक 25 जून रोजी घेण्यात आली होती मित्रांनो. सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक 25/6 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
सदर यादीमधील नमूद बाबी जसे मैदानी चाचणीचे गुण, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, NCC प्रमाणपत्र इत्यादी बाबत उमेदवारास काही आक्षेप असल्यास तशी या कार्यालयात 24 तासाच्या आत कळविण्यास सूचना देण्यात आल्या होत्या. नमूद कालावधीमध्ये बघा मित्रांनो, एकही आक्षेप न प्राप्त झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेसाठी एकाच 10 प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवाराची प्रवर्गनिहाय यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. लेखी परीक्षा बघा, आता हा खूप महत्त्वाचा आहे. काय, लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक 7/7/2024 रोजी. बघा मित्रांनो, रविवार दिनांक 7/7/2024 म्हणजे फक्त तुमच्याकडे 10 दिवस शिल्लक आहे मित्रांनो. ओके, 10 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे इथं आजपासून. आणि हा पेपर होणार आहे सकाळी 10 ते 11:30च्या दरम्यान SVCS हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, श्री वीर तपस्वी चन्नावीर शिवाचार्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, MIDC अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. उमेदवारासाठी त्यांनी सूचनासुद्धा दिल्या आहेत मित्रांनो इथे, की लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी रविवार दिनांक 7/7/2024 रोजी सकाळी 7 वाजता, बघा सकाळी 7 वाजता तुम्हाला उपरोक्त ठिकाणी लेखी परीक्षेसाठी हजर राहायचं आहे. सर्व उमेदवारांनी वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची मित्रांनो. त्याच्यानंतर उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र, MIITकडून यापूर्वी देण्यात आलेले प्रवेशपत्र व या कार्यालयाकडून शारीरिक चाचणीवेळी देण्यात आलेले पोलीस भरतीचे ओळखपत्र, बघा सर्व ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर उमेदवारांना पॅड व काळ्या शाईचे पेन परीक्षेवेळी त्या कार्यालयाकडून पुरवले जाणार असल्याने मुद्दा क्रमांक 3 मधील नमूद कागदपत्राव्यतिरिक्त तर कोणतेही साहित्य केंद्रावर न्यायचं नाही. बघा मित्रांनो, पेन आणि काळ्या शाईचे पेन आणि पॅड तेच प्रोव्हाइड करणार आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच घेऊन जायचं नाही, फक्त प्रमाणपत्र सोडून. ओके, त्याच्यानंतर उमेदवारांनी मोबाईल, स्मार्टवॉच, गणकयंत्र इत्यादी कोणतेही ब्लूटूथ यंत्र जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. तसे निदर्शनास आल्यास अथवा उमेदवार इतर कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व संबंधित उमेदवारास पुढील पोलीस भरती प्रक्रियेतून तत्काळ बाद केले जाईल. ओके, आणि काही शंका असल्यास त्यांनी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क साधा तुम्ही. तर अशी सूचना, अशी लिस्ट होती मित्रांनो. तुम्ही बघू शकता कट ऑफ कशा प्रकारे लागलेला आहे. कट ऑफ हाय सुद्धा, म्हणजे जागेच्या हिशोबाने खूप हाय असं नाही म्हणता येणार. जागा जर जास्त असत्या तर म्हणू शकतो, पण जागेच्या हिशोबाने व्यवस्थित कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. तर बाकीचे पण कट ऑफ लवकरात लवकर लागतील मित्रांनो. त्यामुळे अभ्यास सुरू ठेवा, चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू ठेवा. आणि आपलं नशीब चांगलं आहे की एक्झाम म्हणजे विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळे भरती प्रक्रिया खूप लवकर पार पडणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बेस्ट ऑफ लक सर्वांना एक्झामसाठी.